हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? प्रियास लवली लाईफ चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आवाजावरून कळलं असेल की तब्येत डाऊन आहे. आज तरी बरी आहे, मी बोलते आहे. काल पूर्ण दिवस झोपूनच काढला, आराम. व्हायरल इन्फेक्शन झालं होतं, खूप ताप आणि सर्दी वगैरे खूप जाम झालेलं. आज थोडं बरं आहे, पण अजून पण एवढं काही फ्रेश नाही वाटत आहे. पण निदान उठली आहे, बसली आहे, ब्रेकफास्ट केलं आहे, बाहेर आली आहे. चला. आणि कामं तर असतात. काल एक दिवस काहीच काम केलं नाही, ठीक आहे, पण रोज असं नाही करू शकत. छोटी मोठी कामं आहेत ती करायला पाहिजेत. चपात्या मी केल्या सकाळी आहोंना डब्याला. भाजी काही केली नाही, ते म्हटलं मी काहीतरी घेतो बाहेर आणि म्हटलं तर मी काहीतरी खाईन. थोडंसं काम केलं तरी लगेच थकवा येतो आहे. अगोदर मिस्टरांना झालं, नंतर आता मला झालं आहे. काल दिवसभर या बेडवरून उठले नाही, फक्त जेवायला आणि चहालाच उठले. औषधं आणि आराम हेच तुम्हाला व्हायरलमधून लवकर बरं करू शकतं. काय होतं, आपण सुपरवुमन बनण्याच्या नादांना खूप सारी कामं अंगावर आजारी असले तरी ओढून घेतो, करत बसतो. पण तसं नाही, रेस्ट केलं तर तुम्ही एका दिवसात बरे होता, नाही तर मग 2-3 दिवस जातात. त्याच्यामुळे मी मस्त आराम केला. संध्याकाळी पण यांनी डाळ भात केला, तेवढंच खाल्लं. आता म्हटलं पहिलं बेडशीट चेंज करूया. कधी कधी त्या बेडशीटमुळे पण आजारपण आल्यासारखं वाटत होतं, कारण ती बुरसटल्यासारखं वाटत होतं. दोघांची आजारपणं झाली. आता म्हटलं आता फ्रेश बेडशीट लावावी. मी स्वतःच लावायला आता प्रयत्न करते. नेहमी मला हे मदत करतात, पण किती वेळ ह्यांच्यावर अवलंबून राहणार. आता संध्याकाळी आल्यावर मग ते काय करतात, ती ढकलावी लागते ना गादी, मग ती ढकलतात आणि थोडीशी टाईट करतात. अजून पण मला बरं वाटत नाही. तुम्हाला माझ्या आवाजावरून कळलं असेल, आवाज असा बजबजला आहे. आणि नाही म्हटलं तरी माझा आवाज थोडा जाड आहेच. थायरॉइडमुळे माझा आवाज थोडासा काय म्हणतात ना, घोगराच आहे, असा मंजूळ नाही आहे. तुम्हाला नेहमीच्या ब्लॉगमध्ये पण तुम्हाला कळतच असेल. एक दिवस दुर्लक्ष केलं तर किती पसार होतो बघा. रद्दीसुद्धा यांनी उचललेली नाही, ती पण आता सगळी मी पेपरची रद्दी काढून सगळी काय करते बाहेर ठेवते. कारण मी काय केलं, काल जाणीवपूर्वक दुर्लक्षच केलं. काय व्हायचं ते होऊ देत, आरामच केला. ॲमेझॉनवरून आणलेली पार्सलसुद्धा उघडली नाहीत, तर आपल्याला किती घाई असते ना ते उघडून बघायची. पण आजारी असलं काही सुचत नाही. चला, आत्ताच सगळं आवरलं. केस विंचरले. काल दिवसभर केस विंचरले नव्हते. काय विंचरणार, झोपूनच होते, तर काय त्या केसांना करायचं. म्हणजे आपण म्हणतो ना, तब्येत बरी असेल की काय सुचत नाही. आज जरा म्हटलं फ्रेश झाले, केस विंचरलं, जरा बऱ्यापैकी तयार झाले. स्वतःलाच जरा त्याच्यामुळे फ्रेश वाटतं ना. आणि आता म्हटलं कॉफी घ्यावी, जरा बरं वाटेल. गरम गरम दूध आहे ना त्याच्यामध्ये. आणि हे बघा, हे आता पार्सल कॉर्डसेट मागवलं होता मी घरात घालायला म्हटलं, तर तो उघडला पण नाही. आता उघडते, आज घालून बघते. तेच मला हे म्हटले, तू ते घाल आणि म्हणजे तुला अजून बरं वाटेल, उघडते, जरा फ्रेश होशील. म्हटलं हो, उघडते. तर चष्मा लावते, म्हणजे तुम्हाला किंमत पण सांगता येईल, कारण किंमत मग ना सांगता येत नाही मला. मागवलेला असतो कधी आणि येतो कधी. तर ह्या कॉटसेटची प्राईस 699 आहे, म्हणजे 700 समजा. आणि ही एक साडी मागवली होती मला, अशी हलकी फुलकी पावसात घालायला किंवा अशीच घालायला, व्हिडिओ करायचे असतात तेव्हा अशा लागतात. बॉर्डरच्या साड्या घालून आता कंटाळा आला आहे, म्हणून म्हटलं की आता अशा थोड्या हलक्या फुलक्या साड्या घ्याव्यात. तर ही फक्त 425 रुपये आहे. तर बघूया आता याच्यावरती ब्लाऊज काय करायचं तर विचार करते. माझ्याकडे एक क्रॉप टॉप आहे, तो घालणार आहे. ते थोड्या म्हणजे त्याला स्टायलिश लुक येईल. आता कॉर्डसेट पहिल्यांदा घालून बघते, कारण बसला तर ठीक, नाही तर मग चेंज करायला लागेल ना. छान वाटते, फ्रेश वाटते थोडं, कारण दुपारी परत एक औषधाचा डोस घेऊन झोपल्यामुळे अजून जरा मला आता छान तरतरी आल्यासारखं वाटते. थोडा आवाज आहे अजून, पण तो होईल. आणि तो कॉर्डसेट घालून बघितला, पण मला असं वाटतं इकडे थोडा टाईट होतं आहे, म्हणून म्हटलं रिटर्न करावा. साडीचा तर काय प्रश्नच नाही आहे. बघूया आता, विचार द्विधा अवस्थेत आहे, देऊ रिटर्न की काय करू. बघते, अजून एकदा घालून बघते की नक्की काय, की मी जसं जरा गडबडीत घातला होता ना. तर आज मेनू बनवायचं आहे काय माहिती आहे का, धपाटे. पावसाळ्यात ना ते दही, धपाटे, चवळीची उसळ असं छान लागतं. तर आता म्हटलं ते करूया आज. मूड आहे आता, आणि तोंडाला थोडी चव पण येईल. धपाट्याची तयारी माझी झाली आहे. उसळीसाठी चवळी सकाळी भिजवली होती, छान फुगली आहे टम्म. त्याच्यासाठीच कांदा उसळीसाठी कापला आहे. आणि हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं, लसूण आणि थोडंसं जिरं याचं वाटप करायचं आणि त्याच्यात ते पीठ मळायचं. आईने पीठ दिलं आहे ना. चला, धपाट्याची पूर्वतयारी सुरू. सगळ्यात आधी मी आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि थोडं जिरं असं घालून ते सगळं सरसरीत वाटून घेतलं.
कारण त्याच्यातच पीठ मळायचं असतं ना. आणि म्हटलं आधी सगळी तयारी करून घेऊया, कारण नंतर मिस्टर आले की थोड्या गप्पा पण होतात. म्हणून म्हटलं की चवळीचा कुकर, भाताचा कुकर लावला, एकीकडे चहा ठेवला. म्हटलं त्यांच्यावर थोड्या गप्पा करू आणि मग ते धपाटी करायला घेऊ, कारण त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. ते धपाटी करण्यामध्ये ती प्रोसेस खूप लेंदी असते. छान आहे पण तो मला असं वाटतं टाईट होतोय काय काय नाही, कदाचित तो तसाच असू शकतो. मी घालून दाखवते तुम्हाला. बघा बघा कसा वाटतं. छान आहे तर मी चेंज करणार आहे. मला थोडंसं असं वाटतं टाईट आहे. त्याच्यात रेडिश कलर पण मिळतो. काय तब्येत काय म्हणते तुझी? आहे बरी. धपाटे आहे आज. अरे वा, कुणाला धपाटे आहेत? अहो धपाटे करणार. धपाटे घालते तुम्हाला. अच्छा अच्छा, करून घालते म्हणजे खायला धपाटे देते तुम्हाला. खायला धपाटे होय. धपाटे देणार आहेस तुम्हाला. धपाटे, दही आणि चवळी, चवळीची उसळ. चला चहा पाणी गप्पा सगळं झालं. आता म्हटलं धपाट्याचं पीठ मळावं. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि म्हटलं आता ते कसं माहिती आहे, पातळ करायचं असतं, जास्त घट्ट नाही करायचं, कारण ते कसं ओल्या रुमालावरती थापायचं असतं कपड्यावर. त्याच्यामुळे मग ते थापण्यासाठी ते नरम लागतं आणि ते थोडंसं भिजत पण ठेवायला लागतं. मग आता ते पीठ मळून मी काय केलं, थोडा वेळ म्हटलं तसंच ठेवून देऊया आणि तोपर्यंत म्हटलं इकडे चवळी करून घेऊया, कारण माझा आता कुकर पण थंड झालाच होता. आणि छान असा कांदा परतवून घेतला. चवळी छान मऊ शिजली होती आणि जास्त कांदा भाजायचा नाही, थोडासा कच्चा ठेवावा लागतो या उसळीमध्ये. तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे मसाले म्हणजे घाटी मसाला, लाल तिखट, धना जिरा पावडर, मीठ वगैरे सगळं एकत्र करून मी त्याच्यामध्ये टाकलं आणि छान परतून घेतलं. आणि नेहमीसारखी आपली चवळीची उसळ तयार केली. कारण ही उसळ आणि धपाटी याला महत्त्व आहे. आणि त्याच्यावर थोडंसं दही. आता पाऊस आहे, दही का खात आहे असं तुम्ही म्हणणार, पण आता काही इलाज नाही, कारण जो मेनू ज्याच्यावर खायचं त्याच्यावरच खावं लागतो ना. आता काय करणार. उसळ आता रेडी आहे. चला आता मी घेतले धपाटे करायला. हे धपाटे कशाचे बनवतात, गहू, ज्वारी, तांदूळ, चण्याची डाळ, उडदाची डाळ, मूग डाळ, जेवढ्या पण डाळी असतील त्या घालून गरम मसाला घालून हे सगळं दळून आणलं जातं. म्हणजे मी कधी करत नाही हे पीठ, मला आई किंवा सासूबाईच देतात नेहमी करून. कारण हे धपाटे कधी मला एवढे जमत नाहीत करायला. नेहमी आई आणि सासूबाईच करतात, त्यांच्या हाताखाली मी असायची. कसं नोकरी निमित्त बाहेर असल्यामुळे घराबाहेर एक स्वयंपाक कामचालू जेवणापुरताच यायचे. असले पदार्थ म्हणजे पारंपरिक त्यांच्या हाताखाली आपण राहायचं. पण आता माझ्यावर वेळ आली करायची, त्यामुळे हल्ली मी करते. पण त्यांच्यासारखे म्हणजे सासूबाईंसारखे, आईसारखे असे परफेक्ट आकार शेप असं येत नाही. जसं जमेल तसं करायचं चाललेलं आहे वाकडे तिकडे, पण चव येते. मसाला वगैरे मी हिरवी मिरची वगैरे ते सगळं व्यवस्थित घालते. तर आता झालं, आजारातून बरं झाल्यामुळे जरा जोश आला आहे तर करते. तोंडाला त्याने जरा चव पण येईल. पण एक गोष्ट सांगायची तुम्हाला की स्त्रियांना कसं असतं माहिती आहे का, सगळं करायचं असतं प्रत्येक गोष्ट, पण प्रत्येक गोष्टीत काही आपण सुगरण होऊ शकत नाही. म्हणजे मी तरी नाही बाबा. हे बघा कसे झालेत. तर रेडी आहेत दही धपाटे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. बाय.